नमस्कार महाराष्ट्र, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। एप्रिल हप्ता वाटप संदर्भात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा। आणि छोटीशी सूचना, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळतील। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया एप्रिल हप्ता वाटप संदर्भात राज्य शासनाकडून आलेली माहिती। तर या ठिकाणी पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे दिव्यांग बांधव आहेत, या सर्व दिव्यांग बांधवांसाठी या व्हिडिओत खूप महत्त्वाची माहिती आहे। एप्रिल महिना हप्ता वाटप संदर्भात तुम्हाला माहीत आहे, दिव्यांग सहाय्यक पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून। या अगोदर तुम्हाला सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाअंतर्गत योजनांचा लाभ दिला जात होता। संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ तुम्हाला दिला गेला होता, परंतु एप्रिल महिन्यापासून या योजनेमध्ये मोठा बदल झालेला आहे। आणि हा बदल असा आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे काही दिव्यांग बांधव आहेत, या सर्व दिव्यांग बांधवांना दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे सुपूर्त करण्यात आलेला आहे, वर्ग करण्यात आलेला आहे, ट्रान्सफर करण्यात आलेला आहे। याचाच अर्थ दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून आता दिव्यांग व्यक्तींना इथून पुढचे हप्ते, इथून पुढच्या योजनांचा लाभ देण्यात येणार आहे। आणि यासाठी दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून दिव्यांग सहाय्यक पोर्टलची स्थापना करण्यात आलेली आहे, निर्मिती करण्यात आलेली आहे। आणि दिव्यांग बांधवांना सूचना देण्यात आलेल्या आहेत दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून की तुम्हाला या दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी करायची आहे। दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या 14 योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी करणं आवश्यक आहे। अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना दिव्यांग कल्याण विभाग, आता सक्षमीकरण विभाग याच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत। हितपर्यंत माहिती सर्वांना आहे, परंतु पहा, आता एप्रिल महिन्यापासून ही प्रोसेस सुरू झालेली आहे, त्यामुळे लाभार्थ्यांना साहजिकच माहिती देण्यात आलेली होती की एप्रिलचा जो हप्ता आहे, हा एप्रिलचा हप्ता जे दिव्यांग व्यक्ती दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी करतील त्यांनाच अदा करण्यात येईल। ज्यांची नोंदणी होणार नाही त्यांना हा हप्ता मिळणार नाही। पण आता तुमची जर या पोर्टलवरती नोंदणी झालेली नसेल तर अजिबात काळजी करू नका, चिंता करू नका। राज्य शासनाच्या माध्यमातून तुमच्यासाठी फायनली खुशखबर आलेली आहे। आणि ही खुशखबर म्हणजे पहा, दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती जरी तुमची नोंदणी सद्यस्थितीला झालेली नसली तरी पण तुम्हाला काय करायचं, तुम्हाला एप्रिल महिन्याचा लाभ अदा करण्यात येणार आहे, अशा प्रकारची माहिती वरून आलेली आहे। सद्यस्थितीला ही माहिती मिळत आहे, त्यामुळे तुमचं या महिन्याचं जे टेन्शन होतं ते मिटलेलं आहे। परंतु याचा अर्थ असा आहे का, तुम्हाला दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी नाही केली तरी पैसे इथून पुढे सुरू राहतील का, हप्ता इथून पुढे सुरू राहील का, अनुदान इथून पुढे सुरू राहील का? तर असं होणार नाही। पहा, दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी अत्यावश्यक आहे। सद्यस्थितीला कशामुळे हे तुम्हाला नाही केलं तरी पैसे मिळणार आहेत, त्याचं कारण म्हणजे या दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती एकाच वेळी अनेक दिव्यांग बांधव नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यामुळे सर्व्हर डाऊन होत आहे, सर्व्हर व्यवस्थित काम करत नाही। आणि या सर्व गोष्टींचा विचार करता शासनाच्या माध्यमातून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। जरी तुमची नोंदणी या महिन्यात झालेली नसेल तरी पण तुम्हाला एप्रिलचा हप्ता अदा करण्यात येणार आहे, लाभ दिला जाणार आहे। इथपर्यंत माहिती कळालेली आहे, या गोष्टी क्लिअर झालेल्या असतील। त्यामुळे एप्रिलचा हप्ता रजिस्ट्रेशन शिवाय जरी येणार असला तरी पण रजिस्ट्रेशन बंधनकारक आहे, ते करायचंच आहे। एक 2-4 दिवस सुरळीत व्यवस्थितरित्या पोर्टल चालू होऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तरी चालणार आहे। पहा, आता एप्रिल महिन्याच्या हप्ता वाटप तारखेसंदर्भात आपण माहिती जाणून घेऊया। एप्रिलचा हप्ता साधारणपणे 1 तारखेला येणं अपेक्षित आहे। मुख्यमंत्री साहेबांच्या वक्तव्यानुसार आपण पाहिलेलं आहे, मागे काही दिवसापूर्वी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः सांगितलेले आहे की निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला हप्ता अदा करण्यात येणार आहे, हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे। म्हणजे याचाच अर्थ हा हप्ता आपल्याला 1 एप्रिलला साधारणपणे येणं अपेक्षित आहे। परंतु मागचा सर्व इतिहास पाहता हा हप्ता 5 तारखेपासून प्रोसेस सुरू होईल असे आपण अपेक्षा करूया।
आणि एक 10 तारखेपर्यंत हा हप्ता जमा करण्यात येईल अशी शक्यता नाकारता येत नाही. प्रत्यक्ष पाहू आता नेमकी काय या महिन्यामध्ये प्रोसेस होते. हप्त्याला उशीर होतो का लवकर हप्ता जमा होतो. या हप्त्यासंदर्भात ज्या काही ऑफिशियल अपडेट असतील त्या सर्व तुम्हाला पाहण्यास मिळणार आहेत चॅनलला सबस्क्राईब केल्यावर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.